बलात्कार अतिरेकी कारवायांमधले आरोपी तसंच आजन्म जन्मठेपेची शिक्षा झालेल्या कैद्यांना यापुढे पॅरोल आणि फर्लो मिळणार नाही असं गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी जाहीर केलंय। असे गंभीर गुन्हे केल्यावर गुन्हेगारांना कायद्याची दहशत बसलीच पाहिजे असं ते म्हणाले। याविरुद्ध जर कोणी कोर्टात गेलं तर सरकार आपली बाजू भक्कम मांडेल असंही केसरकरांनी स्पष्ट केलंय। फर्लोचा आहे ते 28 वरून 21 दिवस शासनाने निर्णय घेतलेला आहे आणि 90 दिवसाची जी पॅरोलवर सुट्टी होती ती आता 45 दिवसावर मिळू शकेल। परंतु जे विशेषतः आपण एक लक्षात घ्या की फार मोठा असंतोष हा ज्यांनी बलात्कार केला आहे लोकांच्या बद्दल आहे त्यांचं इन्क्लुजन त्याच्यामध्ये केलं आहे। जे लोक टेररिस्ट आहेत त्याच्यामधून वगैरे दरोडेखोर आहेत ज्यांनी अशा तऱ्हेचे दरोडे घातले त्यांनासुद्धा या ठिकाणी त्याच्यामधून वगळलेलं आहे। याचं सगळ्यांचं धोरण असं आहे की गुन्हेगारांच्या मनामध्ये कायद्याची भीती पाहिजे आणि या निमित्ताने ती कायद्याची भीती निर्माण होऊ शकेल याची मला खात्री आहे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।